धुळे जिल्ह्यातील 5ही विधानसभा मतदारसंघात आज माघारीच्या शेवटच्या दिवशी अनेक बंडखोर उमेदवारांसह अपक्ष उमेदवारांनी माघार घेतली आहे। त्यामुळे निवडणुकीचे चित्र स्पष्ट झालं आहे। धुळे शहरातून सेनेचे बंडखोर नेते मनोज मोरे, कट्टर हिंदुत्ववादी चेहरा व सामाजिक कार्यकर्त्या प्रभा परदेशी व संजय शर्मा यांच्यासह इतरांनी माघार घेतल्याने धुळ्यात महाविकास आघाडीचे उमेदवार अनिल गोटे, महायुतीचे उमेदवार अनुप अग्रवाल, समाजवादी पार्टीचे इर्शाद जागीरदार तर MIMच्या फारुख शाह यांच्यात चौरंगी लढत होणार आहे। तर धुळे ग्रामीणमधून दोघांनी उमेदवारी अर्ज मागे घेतल्याने महाविकास आघाडीचे कुणाल पाटील, महायुतीचे राम बदानी तर अपक्ष उमेदवार हिलाल माळी यांच्यात तिरंगी लढत होणार आहे। तसंच शिंदखेडा विधानसभा मतदारसंघात देखील अजित पवार गटाचे बंडखोर नेते ज्ञानेश्वर भांबरे यांच्यासह 12 अपक्षांनी उमेदवारी अर्ज मागे घेतल्याने शिंदखेडा विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार जयकुमार रावल, महाविकास आघाडीचे उमेदवार संदीप बेडसे तर काँग्रेसचे बंडखोर नेते व अपक्ष उमेदवार श्याम सनेरे यांच्यात प्रमुख तिरंगी लढत होणार आहे। तर साक्री विधानसभा मतदारसंघात देखील अनेक अपक्षांनी उमेदवारी अर्ज शेवटच्या दिवशी मागे घेतल्याने साक्री विधानसभा मतदारसंघात महायुतीच्या मंजुळा गावित व महाविकास आघाडीचे उमेदवार प्रवीण चौरे यांच्यात दुरंगी लढत होणार आहे। तर शिरपूरमध्ये देखील महायुतीचे काशीराम पवारा, कम्युनिस्ट पार्टीचे बुधा पवारा व अपक्ष उमेदवार जितेंद्र ठाकूर यांच्यात प्रमुख तिरंगी लढत होणार आहे। माघारीच्या शेवटच्या दिवशी जिल्ह्यातील विधानसभा मतदारसंघातील लढती स्पष्ट झाल्या असून या निवडणुकीत कोण बाजी मारतो याकडे सर्वांच्या नजरा लागून आहे। ब्युरो रिपोर्ट, माझा महाराष्ट्र न्यूज, धुळे। साक्री विधानसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी पायात बूट घालून छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण केल्याचा व्हिडिओ समोर आलाय। धुळे जिल्ह्यातील साक्री विधानसभा मतदारसंघातील काँग्रेसचे उमेदवार प्रवीण बापू चौरे यांच्या प्रचारार्थ आयोजित करण्यात आलेल्या प्रचार रॅलीमध्ये महाविकास आघाडीचे पदाधिकारी उत्साहाच्या भरात छत्रपती शिवरायांना बूट घालून हार अर्पण करत असल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय। याबाबत काँग्रेसचे उमेदवार प्रवीण चौरे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी या प्रकरणावर बोलण्यास नकार दिला। महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांच्या या कृत्याचा सर्व स्तरातून निषेध व्यक्त केला जात असून शिवप्रेमी नागरिकांसह धुळे जिल्ह्यातील नागरिकांनी या घटनेचा निषेध नोंदवलाय। या प्रकारामुळे शिवप्रेमी नागरिकांच्या भावना दुखावल्या गेल्या असून महाविकास आघाडीच्या उमेदवाराला याचा फटका बसण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे। ब्युरो रिपोर्ट, माझा महाराष्ट्र न्यूज, साक्री। नंदुरबारमध्ये ऑक्सिजन सिलेंडरच्या दुकानाला रात्रीच्या सुमारास भीषण आग लागल्याची घटना घडली आहे। या भीषण आगीमध्ये परिसरातील 3 ते 4 दुकानं जळून खाक झाली आहेत। रेल्वे फाटक जवळ असणाऱ्या ऑक्सिजन सिलेंडरच्या दुकानात अचानक आग लागल्यामुळे ही घटना घडली। या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली होती। परिसरातील नागरिकांनी घटनेची माहिती अग्निशमन विभागाला देताच आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न करण्यात आला। दरम्यान लागलेल्या भीषण आगीमुळे शहरातून जाणाऱ्या उड्डाणपुलावरची वाहतूक काही काळ बंद करण्यात आली होती। घटनेची चर्चा वाऱ्यासारखी शहरात पसरल्यानं नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर घटनास्थळी गर्दी केली होती। तर अनेक तासांच्या प्रयत्नांनंतर ही आग आटोक्यात आणण्यात प्रशासनाला यश आलं असून यामध्ये वित्तहानी मोठ्या प्रमाणावर झाली आहे। तर सुदैवानं यात कोणत्याही प्रकारची जीवितहानी झाली नसल्याचं सांगण्यात आलंय। शब्बीर खाटीक, माझा महाराष्ट्र न्यूज, नंदुरबार।
त्रिरत्न बहुउद्देशीय संस्थेच्या वतीनं 5 दिवसीय धम्मक्रांती शिबिर नेर येथील लोणखेडी फाटा या ठिकाणी संपन्न झालं। या शिबिरात नागपूरचे धम्मचारी विवेक सागर यांनी बौद्ध धम्माविषयी सखोल अशी माहिती देत धम्माचं आचरण कसं असावं यांचं बौद्ध धम्माविषयी सविस्तर आपले विचार प्रकट केले। धम्मक्रांतीमुळे माणसाला माणूस म्हणून जगण्याचा अधिकार मिळाला असं प्रतिपादन देखील यावेळी विवेक सागर यांनी केलं। जय हिंद। मी धम्मचारी विवेक सागर सुदर्शन भूमी धम्म प्रशिक्षण केंद्र नागपूर इथून आलेलो आहे। धुळे या ठिकाणी दिवाळी शिबिराचं आयोजन करण्यात आलेलं होतं। त्या निमित्ताने मला या शिबिराचे नेतृत्व करण्याची जी संधी मिळाली त्यासाठी मी त्रिरत्न बौद्ध महासंघ धुळे केंद्राचे खूप खूप आभार व्यक्त करतो। त्रिरत्न बौद्ध महासंघ मागील 45 वर्षापासून भारतामध्ये धम्म प्रशिक्षणाचे कार्य करत आहे। बाबासाहेबांचे स्वप्न समता, स्वातंत्र्य, बंधुत्व व न्याय यावर आधारित समाज निर्माण करण्यासाठी त्रिरत्न बौद्ध महासंघ कटिबद्ध आहे। यामध्ये ध्यान साधना व बाबासाहेबांची शिकवण, बुद्धांची शिकवण प्रत्यक्ष आपण कसं आचरणात आणू शकतो याचं प्रशिक्षण त्रिरत्न बौद्ध महासंघ देत आहे। यामधून आम्ही बघतोय की जे समाज बांधव आहेत, बाबासाहेबांनंतर धम्म आचरण कसं करायचं याचे ज्ञान नसल्यामुळे आपण आजही महार म्हणून जगत होतो। पण त्रिरत्न बौद्ध महासंघ बौद्ध बनणे म्हणजे काय याचे प्रशिक्षण देत आहे। त्याच निमित्ताने या ठिकाणी मुक्ती कोण पथे या विषयाचा अभ्यास करण्यात आलेला होता। या विषयामध्ये बाबासाहेबांनी जे स्वप्न पाहिलं होतं की आपल्याला माणूस म्हणून जगण्याचा अधिकार नाही, तर तो अधिकार कशामुळे मिळेल, तर तो एक मात्र मार्ग जो आहे तो बुद्धांचा धम्म आहे। यासाठी बाबासाहेबांनी मुक्ती कोण पथे हे भाषण देऊन मुंबई इलाका महार परिषद येथे हे आपल्याला धर्मांतराची गरज बाबासाहेबांनी समजावून सांगितलेली होती आणि त्याचनुसार आपण या शिबिरामध्ये जे शिबिरार्थी होते त्यांना आपण याचं प्रशिक्षण दिलेलं आहे। ध्यान साधनेच्या माध्यमातून आणि धम्माभ्यासाच्या माध्यमातून आपलं जीवन सुखकर करण्यासाठी या ठिकाणी प्रशिक्षण देण्यात आलं। 5 दिवसीय झालेल्या या धम्मक्रांती शिबिरात मुक्ती कोण पथे या विषयावर सविस्तर असं मार्गदर्शन करण्यात आलं। या 5 दिवसांमध्ये विविध प्रकारचे कार्यक्रम घेण्यात आले। यावेळी काही नागरिकांनी देखील बौद्ध धम्माची यावेळी दीक्षा घेतली। 29 ऑक्टोबर ते 3 नोव्हेंबर दरम्यान चाललेल्या या शिबिरामध्ये धुळे जिल्ह्यासह आजूबाजूच्या जिल्ह्यातील नागरिक मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते। ब्युरो रिपोर्ट, माझा महाराष्ट्र न्यूज, धुळे। नंदुरबार तालुक्यातील लोय पिंपळोद गावाजवळ एका बलेरो गाडीनं रस्त्याच्या कडेला 3 मोटरसायकल उभ्या असलेल्या नागरिकांना चिरडल्यानं 5 जणांचा मृत्यू तर 1 जण गंभीर जखमी झाल्याची घटना 2 ऑक्टोबरच्या रात्री घडली आहे। दिवाळीच्या दिवशी गावातील 3घांचा मृत्यू झाल्यानं पिंपळोद गावावर शोककळा पसरली। या प्रकरणी रात्री उशिरापर्यंत उपनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती। प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार 2 ऑक्टोबरला रात्री 8 वाजेदरम्यान नंदुरबार ते धानोरा रस्त्यावर लोय पिंपळोद गावापासून 1 किमी अंतरावर मोटरसायकल नादुरुस्त झाली। यावेळी अंधार असल्यानं दुचाकीस्वाराच्या मदतीसाठी आणखी 2 दुचाकीस्वार धावून आले। यावेळी नंदुरबारकडून धानोराकडे भरधाव वेगात जाणारी बलेरो वाहन चालकानं रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या मोटरसायकलसह नागरिकांना चिरडले। या भीषण अपघातामध्ये योगेश कालूसिंग नाईक, राहुल धर्मेंद्र वळवी, अनिल सेन्या मोरे, चेतन सुनील नाईक, श्रीकृष्ण लालसिंग ठाकरे यांचा मृत्यू झालाय। या अपघातामध्ये 3ही मोटरसायकल चक्काचूर झाल्या असून बलेरो गाडी देखील उलटली होती। नागरिकांच्या मदतीनं गाडीला सरळ करण्यात आलं। या अपघातात 1 जण गंभीर जखमी असून त्याला नंदुरबार येथील जिल्हा रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले।
घटनेची माहिती मिळताच नातेवाईक आणि गावकऱ्यांनी रुग्णालयात धाव घेतली। ऐन दिवाळीत एकाच वेळी 5 जणांचा मृत्यू झाल्यानं तालुक्यात शोककळा पसरली आहे। अपघाताच्या ठिकाणी पोलीस दल दाखल झालं होतं। रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती, तर या प्रकरणी पुढील तपास पोलीस करत आहेत। शब्बीर खाटीक, माझा महाराष्ट्र न्यूज, नंदुरबार।